रातकिड्यांनी किरकिरणारी रात्र, गाढ झोपेत हरवलेलं चंदेरी गाव, अशा अवेळी घुंगट ओढलेली, अधांतरी तरंगणारी, पुरुषांना पछाडणारी एक चेटकीण गावाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोचते. पण तिथे स्वतःचाच पुतळा पाहून थबकते. त्या पुतळ्याखाली लिहिलेलं असतं, ओ स्त्री रक्षा करना. ते पाहून घुंगट खालून दिसणाऱ्या त्या चेटकिणीच्या खुनशी चेहऱ्यावरचे भाव बदलतात. ती माघारी परतते आणि दिसेनाशी होताच इथे दाट झुडपामागे दडलेल्या कबरीतून एक दुरात्मा बाहेर येतो. त्याचं डोकं छाटलेलं आहे. हाच तो सिरकटा. आणि या सिरकटाचा आतंक म्हणजे स्त्री पार्ट 2 हा सिनेमा. 2018 साली आलेल्या स्त्री या हॉरर सिनेमाचा सिक्वेल स्त्री 2 बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. अवघ्या 60 कोटींमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने भारतात 600 कोटी तर जगभर एकूण 840 कोटींची बक्कळ कमाई केली. इतका चालतोय म्हणजे सिनेमात नक्कीच काहीतरी खास असणार असं कोणालाही वाटेल. तर मग चला या सिनेमात काय काय आहे आणि काय नाही हे सविस्तर पाहूया. मूळ स्त्री सिनेमाची कथा जिथे संपते तिथूनच हा सिक्वल सुरू होतो. पहिल्या भागात स्त्री चेटकिणीचा बंदोबस्त केल्यावर सिनेमाची नायिका श्रद्धा कपूर विकीचा म्हणजेच राजकुमार रावचा निरोप घेऊन बसमध्ये बसते. बस थोडं अंतर जाताच एकाएकी गायब होते. या गोष्टीला वर्ष उलटून गेल्यावर आता चंदेरी गावातून अचानक तरुण मुली बेपत्ता होऊ लागतात. त्या अधिक चांगल्या सोयी सुविधांसाठी आणि स्वातंत्र्यासाठी शहरात पळून जात आहेत असा सर्वांचा समज असतो. पण खरं तर सरकटा नावाचं भयंकर भूत त्यांचं अपहरण करत असतं. इथे रुद्र भैयाला एका निनावी लिफाफ्यातून चंदेरी पुराण पुस्तकातील काही गहाळ झालेली पानं मिळतात. सोबत एक संदेश, वो आएगा. रुद्र भैया याबद्दल विकीला सावध करतो, पण तो ही गोष्ट गंभीरपणे घेत नाही. एका रात्री बिट्टूच्या मैत्रिणीला, जिचं नाव चिट्टी असतं, सरकटा आपल्यासोबत घेऊन जातो. लोक शोधाशोध करू लागतात. तेव्हा एक भिकारी, डोकं नसलेलं भूत चिट्टीला घेऊन भिंतीत गायब झालं असं सांगतो. एव्हाना विकी सोडून प्रत्येकाला सरकटाच्या अस्तित्वाची खात्री पटली आहे. विकी मात्र हे मानायलाच तयार नाही. का तर तो अजूनही तिच्या म्हणजेच श्रद्धा कपूरच्या परतण्याची वाट पाहत आहे. त्याला सर्वत्र तिचेच भास होतात. अखेर एक दिवस ती खरंच परतून येते आणि सरकटा भूताबद्दल सावध करते. मग विकी, बिट्टू आणि रुद्र भैया चंदेरी पुराणची फाटलेली पानं घेऊन तपास सुरू करतात. तेव्हा त्यांना कळतं की हा सरकटा म्हणजे गतकाळातील चंदेरीचा सरपंच चंद्रभान आहे. चंद्रभान दारुडा आणि स्त्रीलंपट असून आधुनिक विचारांच्या स्त्रियांचा तिरस्कार करणारा होता. चंदेरीत धुमाकूळ घालणारी स्त्री नावाची चेटकीन लग्नापूर्वी एक वेश्या असल्यामुळे चंद्रभान तिच्या नवऱ्यासमोरच तिची हत्या करतो आणि मग तिच्या नवऱ्याचाही शिरच्छेद करून दोघांना त्यांच्या लहान मुलीसमोर जिवंत जाळतो. तीच स्त्री मृत्यूनंतर चेटकीण बनून चंद्रभान आणि त्याच्या माणसांचा शिरच्छेद करते आणि त्यांचे मृतदेह अज्ञात ठिकाणी नेऊन दफन करते. परंतु आता स्त्री चेटकीण चंदेरीतून निघून गेल्यामुळे सरकटाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचा दुरात्मा चंदेरीतील आधुनिक स्त्रियांना गायब करत आहे. सरकटाला हरवण्यासाठी स्त्रीची मदत लागेल हे ओळखून विकी आणि बिट्टू आपला मित्र जनाला शोधण्यासाठी दिल्लीला जातात. जनाचे पहिल्या भागात स्त्रीने अपहरण केलेले असते, त्यामुळे तो तिचा ठाव ठिकाणा सांगू शकेल असं त्यांना वाटतं. जना, जो सध्या आपल्या चुलत भाऊ भास्कर सोबत दिल्लीला राहत आहे, त्याला पुन्हा एकदा नाटकात काम करण्याचं आमिष दाखवून चंदेरीत आणलं जातं. पण खरा उद्देश कळताच तो नाईलाजाने मदतीला तयार होतो. जुन्या किल्ल्यावर स्त्रीचा शोध घेत असताना सरकटा जनावर हल्ला करून त्याचा आत्मा आपल्या पारलौकिक दुनियेत घेऊन जातो. परंतु जनाचं पार्थिव शरीर मात्र ती भिंत पार करू न शकल्याने बाहेरच राहतं. जनाच्या आत्म्याला चंदेरीतून गायब झालेल्या मुली, बायका सरकटाच्या दुनियेत टक्कल केलेल्या पांढरी साडी नेसून पदर ओढून निश्चल उभ्या असलेल्या दिसतात. पुढे जनाचा आत्मा पुन्हा कसा तरी आपल्या निर्जीव देहाशी जोडला जाऊन ते सर्व जुन्या किल्ल्यातून बाहेर पळतात.
इथेही सरकटा त्यांचा पाठलाग करतो. चंदेरीत पोचतो. तिथे सर्व जत्रेनिमित्त आणलेल्या एका हत्तीच्या मूर्तीत लपतात. सरकटा त्यांना शोधून काढतो. पण एवढ्यात ती म्हणजेच श्रद्धा कपूर येऊन स्त्रीच्या कापलेल्या पॉवरफुल वेणीने सिरकटाला पळवून लावते. चंदेरीतील बायका स्त्री चेटकिणीला पळवून लावल्याबद्दल आता विकीला दोष देत आहेत. कारण स्त्री चेटकिण गावातील पुरुषांना गायब करत असली तरी स्त्रिया मात्र सुरक्षित होत्या. स्त्रीच्या जाण्यामुळे सरकटाने दहशत पसरवली आहे आणि आता गावातील बायकांनी विकीला त्याचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी दिली आहे. पण इतक्या महाखतरनाक सरकटा भूताचा मुकाबला एक सामान्य लेडीज टेलर विकी कसा करणार, यावर ती म्हणजेच आपली नायिका त्याला समजावते की तो एक निर्मळ मनाचा मनुष्य असल्याने हे काम करू शकतो. परंतु ज्याचं डोकं आधीच धडा वेगळं झालेलं आहे त्याला ठार कसं करायचं. तेव्हा ती त्याला एक जादुई खंजीर देऊन सरकटाच्या डोक्याचे 2 तुकडे करायला सांगते. सरकटाला संपवण्याची प्लॅनिंग तर झाली, पण आता त्याला बोलवायचं कसं. इथे रुद्रची पूर्व प्रेयसी शमा अर्थात तमन्ना भाटियाची एंट्री होते. सरकटाला नाचणारी स्त्री आवडत नसल्याने तो तिथे येतो आणि पूर्ण बंदोबस्त असूनही शमाला आपल्यासोबत घेऊन जातो. विकीला त्याच्या डोक्याचे तुकडे करण्याची संधीच मिळत नाही. तिथे उपस्थित असलेल्या सर्व पुरुषांना सरकटा पछाडतो आणि आपल्यासारखाच स्त्रियांचा तिरस्कार करणारा बनवतो. हे सगळे पुरुष, ज्यात विकीचा मित्र बिट्टूही आहे, गावातील स्त्रियांना नियंत्रित करू लागतात. त्यांच्यावर बंधने आणतात. पुढे काय करायचं हे ठाऊक नसतानाच विकी, रुद्र आणि जनाला वेड्यांच्या इस्पितळातून एक पत्र येतं. हे पत्र सरकटाच्या वंशजाचं आहे. हा वंशज म्हणजे इतर कोणी नसून खिलाडी अक्षय कुमार आहे. तो विकीला सरकटाचा खात्मा कोणी पुरुष, स्त्री अथवा प्राणी करू शकत नाही, तर फक्त अर्ध नरनारीच करू शकतात हे समजावतो. यावर नायिका विकीच्या अर्ध्या शरीराचा ताबा घेऊन सैतानी भिंत ओलांडते आणि सरकटाच्या दुनियेत प्रवेश करते. तिथे त्यांचा सरकटाशी आमनासामना होतो. विकी अखेर जादुई खंजीराने सरकटाच्या डोक्याचे 2 तुकडे करतो. पण जितके तुकडे तितकी सरकटाची नवीन डोकी तयार होतात. हा भाग तुंबाड सिनेमाच्या क्लायमॅक्स वरून उचललेला वाटतो. जेव्हा त्यांना पराभव दिसू लागतो तेव्हाच भास्कर म्हणजे भेडिया सिनेमाचा हिरो शिखर धवन त्यांच्या मदतीला येतो. पण सरकटा त्यालाही दूर फेकून देतो. इथे दिग्दर्शकाने भेडिया, स्त्री, मुंजा अशा एकाच प्रोडक्शन हाऊसच्या सिनेमांचं युनिव्हर्स तयार करण्याचा प्रयत्न केलाय. नायिका, विकी, भेडिया या तिघांवरही सरकटा भारी पडतोय हे पाहून ती म्हणजेच नायिका आपल्या आईला हाक मारते आणि इथेच ती म्हणजे श्रद्धा कपूर स्त्री चेटकिणीची मुलगी असल्याचं रहस्य बाहेर पडतं. अखेर सर्व मिळून सरकटाला धगधगत्या लावा रसात फेकून देतात आणि त्याचा अंत होतो. अपहरण झालेल्या सर्व स्त्रियांना मुक्ती मिळते आणि पछाडलेले पुरुष पुन्हा मार्गावर येतात. विकी व त्याच्या मित्रांचे चंदेरीत जंगी स्वागत होते. पुन्हा एकदा नायिका जाण्यापूर्वी विकीला भेटते आणि सांगते की तीच स्त्रीची मुलगी असून पहिल्या भागात स्त्रीने तिच्यावर हल्ला केला कारण स्त्रीला अजूनही तीच लहानगी आपली कन्या आहे असं वाटतं, जिच्या समोर सरकटाने तिचा खून केला होता. समजायला थोडं कठीण वाटतंय ना, पण प्रिक्वेल आणि सिक्वेल यांची सांगड घालायची तर हिंदी स्क्रिप्ट रायटरला अशा तडजोडी कराव्याच लागतात आणि प्रेक्षकांनी त्या समजून घ्याव्यात अशी अपेक्षा केली जाते. असो तर नायिका आपल्या आईच्या अर्थात स्त्रीच्या अतृप्त आत्म्याला मोक्ष देण्यासाठीच चंदेरीत परतलेली असते असं विकीला सांगते. विकी तिच्या पुढे आपल्या प्रेमाचा प्रस्ताव ठेवतो, पण नायिका त्याला ती एक भूत असल्याचं सांगते. तरीही त्याच्या मैत्रीचा मान राखून पुन्हा त्याला भेटण्याचं आश्वासन देते. जाण्यापूर्वी आपलं नाव त्याच्या कानात पुटपुटते. डायरेक्टर्स आणि प्रोड्युसर्स या चित्रपटाच्या पुढच्या भागाचीही तयारी करत आहेत हे आपल्याला प्री क्रेडिट सीन वरून समजतं. कारण इथे भेडिया वरुण धवन आणि स्त्रीचे एक गाणे आहे. अगदी शेवटच्या सीन मध्ये वेड्यांच्या इस्पितळात असलेल्या अक्षय कुमारला एक रक्षापात्र मिळतं असं दाखवलंय. ते उघडताच तप्त लावारस त्याच्या देहात भिनतो आणि तो सरकटाप्रमाणे किंचाळताना दिसतो. कुतूहल जाग ठेवून चित्रपट संपतो. राजकुमार राव, श्रद्धा कपूर व इतर कलाकारांचा अभिनय, सरकटाचे स्पेशल इफेक्ट्स
या चित्रपटाच्या जमेच्या बाजू. परंतु गोंधळात टाकणारी पटकथा, लक्षात न राहणारी रटाळ गाणी भ्रमनिरास करतात. अक्षय कुमारने त्याच्या वाट्याला आलेल्या छोट्याशा कॅमिओत प्राण ओतला आहे, पण तमन्नाची भूमिका चित्रपटात विनाकारण घुसवलेली वाटते. पहिल्या भागात घरांसमोर ओ स्त्री कल आना हे पाहून पुढे जाणारी पिशाच्चिनी स्त्री, या भागात ओ स्त्री रक्षा करना हे पाहून चंदेरी गाव सोडून माघारी जाते हे पटत नाही. इतकी आज्ञाधारक असेल तर या चेटकिनीला भेण्याची गरजच काय होती. भेडियाही उगाचच पटकथेत भरकटलेला वाटतो. पहिल्या भागासारखी गूढरम्य वातावरण निर्मिती, कुतूहल, सस्पेन्स स्त्री 2 मध्ये हरवल्यासारखा वाटतो. तरीही या दुसऱ्या भागाने बक्कळ कमाई केली. याचं कारण पहिल्या भागाची पुण्याई. स्त्रीने लोकांच्या अपेक्षा इतक्या उंचीवर नेऊन ठेवल्या होत्या की स्त्री 2 मध्ये नेमकं काय घडतं हे पाहण्याची उत्सुकता लोकांना होती. दमदार ट्रेलर पाहून प्रेक्षक सिनेमागृहाकडे खेचले गेले. सरकटा सुधारणावादी स्त्रियांचेच अपहरण करतो असं सिनेमात दाखवलंय. पण सुधारणावादी म्हणजे मध्यरात्री घराबाहेर पडून सिगरेट ओढणाऱ्या, टेडी बिअरसाठी बॉयफ्रेंडला लुटणाऱ्या, अश्लील हावभाव करत नाचणाऱ्या स्त्रिया असा लेखक आणि दिग्दर्शकाचा गैरसमज झालेला दिसतो. एकूण काय तर स्त्री 2 आपल्या पहिल्या भागाची बरोबरी करू शकत नाही, पण घटकाभर मनोरंजन मात्र करतो. तेव्हा एकदा पाहायला हरकत नाही. अशाच आणखी मराठी, हिंदी, इंग्रजी सिनेमांच्या समीक्षा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.